हॅलो नमस्कार। आज मी बनवणार आहे इथे डब्यासाठी मस्त फ्लावरची सुकी भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी कढई तापत ठेवली होती। कढई तापल्यानंतर तेल घातलं आहे 2 पळ्या, जिरं मोहरीची कड करून फोडणी घालायची आहे। नंतर मग बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करायची आहे। थोडासा कढीपत्ता पण मी घेतला इथे 5-6 पानं। छान तडतडल्यानंतर परतून घ्यायचं आहे चांगलं आणि मग थोडीशी कोथिंबीर घालायची, अद्रक लसूणची पेस्ट घालायची। फक्त मी इथे लसूणची पेस्ट घेतली आहे। ते पण छान परतल्यानंतर कोथिंबीर घालायची। कोथिंबीर अशी तेलात टाकली ना तर मग काळपट पडत नाही, मस्त हिरवीगार राहते आणि वासही छान येतो भाजीला। तुम्हाला दिसेलच ती हिरवीगारच राहील। असं तेलातच परतवली ना तर कोथिंबीर अगदी छान लागते। हळद घालायची आहे। मग नंतर मी फ्लावर आणि बटाटा छान कापून स्वच्छ धुवून घेतलं होतं मिठाच्या पाण्याने, तो ॲड करायचा आहे। छान परतून घ्यायचं आहे। मग फ्रोझन मटर होते इथे माझ्याकडे, मी ते ॲड केले। फ्रेश मटर असतील तर तुम्ही ते पण ॲड करू शकता। परतल्यानंतर मीठ घालायचं आहे चवीपुरता आणि छान परतून मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर 2 मिनटं ते 3 मिनटं आपल्याला भाजी वाफवून घ्यायची आहे आणि मग त्यावर आपल्याला 5 ते 7 मिनटं आपल्याला झाकण ठेवून परतवायची आहे। झाल्यानंतर मी ती भाजी चेक करायला घेतली आहे। थोडीशी मला कच्ची वाटत होती भाजी, म्हणून मग मी परत 1-2 मिनटं फक्त झाकण ठेवून परतवून घेतली। भाजीला वाफेत काढून घेतली आहे मी। ते प्रत्येक याला चेक करून बघत होते बटाटे शिजले आहेत की फ्लावर शिजली आहेत। फ्रोझन मटार आहेत म्हणून वाटाण्याची गरजच नाही शिजवायची, ते लगेचच शिजतात। इथे माझी 2 मिनटं वाफवून परत भाजी तयार झाली। अशी तुम्ही सकाळच्या गडबडीत टिफिनसाठी भाजी बनवू शकता। आवडली असेल तर प्लीज डू लाईक, सबस्क्राईब। थँक्यू फॉर वॉचिंग।